पहिलं प्रेम आहेस तू माझं आणि पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही. ती सध्या काय करते या पिक्चरमध्ये 15 वर्षांनी भेटल्यावर तन्वीने अनुरागला मारलेला हा डायलॉग. आता पिक्चरमध्ये हा डायलॉग आहे तेव्हा या दोघांचं लग्न झालेलं असतं, दोघांना एक एक मुलंही असतं, पण आपण एकमेकांवर अजूनही प्रेम करतो आणि करत राहू या नोटवर दोघंही आपापल्या संसारात व्यस्त होतात. आता हे झालं पिक्चरचं. खऱ्या आयुष्यात बऱ्याच जणांच्या बाबतीत हा सीन घडला असेल, पण यवतमाळमध्ये यावरूनच एक धक्कादायक घटना घडली. जुने प्रियकर आणि प्रेयसी, प्रियकर यवतमाळचा आणि प्रेयसी राजस्थानची, दोघांचं नातं अगदी 10 वर्ष जुनं. दोघांचं लग्न झालं नाही, आपापल्या संसारात दोघं व्यस्त झाले, दोघांची लग्न होऊन मुलंही झाली, पण दोघांचं बोलणं इंस्टाग्राममुळे सुरू झालं, भेटायचं ठरलं आणि या प्रेम प्रकरणाने असं वळण घेतलं की यवतमाळमध्ये या दोघांचेही मृतदेह सापडले. या दोघांनी स्वतःला संपवलं एकत्रच. पण नेमकं घडलं काय, यवतमाळमधली स्टोरी नेमकी आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातलं मानोली गाव, याच गावात शेती करून उदरनिर्वाह करणारं ढोले कुटुंब राहतं. गणेश नामदेव ढोले याच कुटुंबातला, घरची शेती बघणारा. 2016 मध्ये मानोली गावात राजस्थानमधले कुटुंब कामाच्या शोधात आलं. आई वडील कामावर जायचे तर त्यांची 22 वर्षांची मुलगी अंजली घर सांभाळायची. कुटुंब राहायला गणेशच्या घराजवळच, त्यामुळे दोन्ही कुटुंबात कायम बोलणं व्हायचं. तसंच ते गणेश आणि अंजलीमध्ये व्हायचं. घरचे नसताना हे बोलणं वाढत गेलं, दोघं एकमेकांसोबत वेळ घालवायला लागले. अंजली तर घरचे बाहेर पडल्यानंतर सगळा दिवस गणेश सोबत घालवत होती. पण हे सगळं सुरू असताना त्यांनी घरच्यांना या गोष्टीची अजिबात भनक लागू दिली नाही. दोघांच्या जाती वेगळ्या, राज्य वेगळी, त्यामुळे घरच्यांना कळलं तर अवघड होईल ही भीती दोघांनाही होती. अशातच अंजलीच्या कुटुंबानं गाव सोडून पुन्हा राजस्थानमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गणेश आणि अंजली पुढे एकमेकांपासून वेगळं होण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दोघांकडे मोबाईल नव्हते, त्यामुळे संपर्क ठेवण्याचा काहीच विषय नव्हता. दोघांचं नातं तिथेच संपलं. अंजलीचं लग्नाचं वय झालंय असा विचार करून राजस्थानमध्ये गेल्यावर तिच्या घरच्यांनी राजस्थानच्याच रामपुरामधल्या एका तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं. तर गणेशच्या घरच्यांनी जवळच्याच गावातल्या एका मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं. पुढे दोघांनाही 2-2 मुलं झाली आणि आयुष्यात चालत राहिलं. साधारण 2016 मध्ये सुरू झालेली या दोघांची लव्ह स्टोरी त्याच वर्षी संपलेली. बघता बघता 10 वर्ष उलटून गेली होती. गणेश 36 वर्षांचा तर अंजली 32 वर्षांची झाली. दोघांची मुलंही मोठी झाली आणि दोघांच्याही हातात मोबाईल आले. दोघांचे इंस्टाग्रामवर अकाउंट. अंजलीने बरेच दिवस इंस्टाग्रामवर गणेशचं अकाउंट शोधलं, त्याला फॉलो रिक्वेस्ट पाठवली, त्यानेही ऍक्सेप्ट केली. तेव्हापासून दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. सुरुवातीला चॅटिंग केल्यानंतर दोघांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि दोघं दिवसभर बोलायला लागले. अगदी व्हिडिओ कॉलही सुरू झाले. हे बोलणं वाढल्यानंतर अंजलीला गणेशपासून लांब राहायचं नव्हतं. ती आपण सोबत राहू असं म्हणत गणेशच्या मागे लागली. गणेशची सुद्धा हीच इच्छा होती, पण तो अंजलीला तिच्या नवऱ्याचा आणि मुलांचा विचार करायला सांगत होता. पण अंजली आपण सोबत राहूयात यावर ठाम होती. गणेशने अनेक वेळा नकार दिला, पण अंजली ठाम असल्याने त्याचा नाईलाज झाला. त्यानं अंजलीला मानोलीला बोलवून घेतलं. ती लागलीच नवरा आणि मुलांना रामपुरामध्येच सोडून 1000 किलोमीटरचा प्रवास करून 25 जुलैला मानोली गावात आली. 10 वर्ष आधी वेगळे झालेले दोघं पुन्हा एकत्र आले. दोघांनाही त्यांचं पहिलं प्रेम मिळालं. फरक एवढाच होता की दोघांचंही लग्न झालेलं. पण गणेशने पुढचा मागचा विचार न करता अंजलीला आपल्या घरी नेलं आणि इथूनच वाद सुरू झाला. लग्न झालेला असताना दुसऱ्या स्त्रीला घरात आणल्यानं गणेशची बायको आणि आई वडील प्रचंड चिडले. त्यांनी अंजलीला निघून जायला सांगितलं, पण गणेशने तसं होऊ दिलं नाही. त्या रात्री त्यानं कसं बसं करून अंजलीला घरात ठेवून घेतलं. पण दुसऱ्या दिवशी वाद सुरूच होता. गणेशची बायको आणि आई वडील साहजिकच ऐकायला तयार नव्हते, त्यामुळे अंजली आणि गणेश दोघंही प्रचंड तणावात गेले. 26 जुलैच्या संध्याकाळी गणेशच्या घरात कडाक्याचं भांडण झालं आणि तो अंजलीला घेऊन त्याच्या शेतात निघून गेला. इकडं घरच्यांना वाटलं तो तिला सोडायला जातोय, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच होतं. गणेश अंजलीला सोडून परत येईल असा घरच्यांचा अंदाज होता, पण गणेश परत आलाच नाही. घरी आली ती बातमी. 27 जुलैच्या सकाळी एका शेतकऱ्याला गणेशच्या शेताजवळच्या स्थळात गणेशचा मृतदेह तरंगताना दिसला. त्याने ही बातमी गणेशच्या घरी कळवली. जेव्हा घरातले तिथे पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की जवळच्याच एका खडकावर एक मृतदेह पडलाय. मृतदेह होता अंजलीचा. लागलीच पोलिसांना कळवण्यात आलं. त्यांनी पंचनामा केला. आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर त्यांना एक तणनाशक दिसलं. बाटली रिकामी होती.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार या दोघांनी रात्री 12 वाजता तणनाशक पिलं. त्यानंतर गणेशने पाण्यात उडी मारली तर अंजली जवळच्याच खडकावर तडफडत असावी. दोघांचाही काही मिनिटात जीव गेला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. तणनाशकाची रिकामी बाटली जप्त केली. अंजलीच्या कुटुंबियांचा शोध घेऊन त्यांना तिच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. आपली बायको अचानक कुठे गेली, तिला कुठे शोधायचं हे प्रश्न पडलेल्या अंजलीच्या नवऱ्याला आपल्या बायकोच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने मोठा धक्का बसला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशच्या फोनमधल्या डेटावरून हे दोघं पुन्हा कसे भेटले, भेटायचं का ठरलं याची माहिती मिळाली. तर गणेशच्या पत्नीला अंजलीचं आपल्या घरी येणं अजिबात पटलं नव्हतं आणि त्यावरूनच भांडणही झालं. घरातली परिस्थिती बघून आता आपण दोघं सोबत राहू शकत नाही हे समजल्यानंतर आपल्या 10 वर्षांनी पुन्हा सुरू झालेल्या लव्ह स्टोरीला काहीच फ्युचर नाही याचा अंदाज या दोघांनाही आला. त्याच तणावातून या दोघांनी एकत्रच स्वतःला संपवलं असं आता सांगण्यात येतंय. पण 10 वर्षांपूर्वी ऐन तारुण्यात असताना काही महिन्यांसाठी जुळलेलं प्रेम, मग 10 वर्ष पडलेलं अंतर, इंस्टाग्राममुळे झालेली भेट आणि विचित्र पद्धतीत झालेला दोघांचाही शेवट हे प्रकरण हादरवणार आहे. आणि पहिलं प्रेम, अधुरी कहाणी असे लेबल लावले जात असले तरी गणेशची बायको, अंजलीचा नवरा आणि 4 निष्पाप मुलांचा यात काय दोष होता याचा विचार करायला लावणारी सुद्धा